आता जो मुलगा सुशिक्षित आहे, शिकला या अभ्यास ज्याने केला त्याला नोकरी लागल्या त्यालाच आता बायको मिळते. नाहीतर आता येड्या गवाळ्याला मिळत नाही. नाहीतर मग रामदेव बाबा. असा जर रामदेव बाबा जर एखादा राहिला तर मात्र अत्याचार वाढत जाणार आपल्या या महाराष्ट्रामध्ये. म्हणून प्रत्येकानं त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून मात्र आता जर एखादा मुलगा लगीन करायसाठी जर उठला तर तो काय म्हणतो माहिती आहे का? काय म्हणतो या? लग्नाला मी तयार आहे, हुंडा नको मला. सासऱ्याला काय म्हणतोय माहित आहे का? काय म्हणतो या? काय द्यायचं आहे ते पोरीला द्या, काहीच नको मला, पण तिला फिरवायला हिरो होंडा द्या, होंडा द्या, होंडा द्या, हिरो होंडा द्या, होंडा द्या, होंडा द्या. कलियुगात सोनार कसं जावाय झालेलं आहे माहिती आहे का? आता मला तर एकट्याला माहिती आहे, तुम्हाला बी जगाला माहिती पाहिजे. मामाजी, हा, तुमच्या मुलगीला फक्त मी फुकट करायला तयार आहे. तुमचं मला सोनं नाणं काय बंगला गाडी काय नाही. अरे पण बाळा तुला लागणार तर काय ते तर मागून बघ. तुमची चेन हे नको मला, तुमची अंगठी नको मला, पण 30 तोळे सोन्याचा हार घालावं पोरीला. बांगड्या पैंजण तिच्या पायाच बाबा, हिला बांगड्या द्या, बांगड्या द्या, बांगड्या द्या, हिला बांगड्या द्या, बांगड्या द्या, बांगड्या द्या. हिला बांगड्या द्या, बांगड्या द्या, बांगड्या द्या, हिला बांगड्या द्या, बांगड्या द्या, बांगड्या द्या. मला चेन नको, तुमची अंगठी नको, पण 30 तोळ सोन्याचा हार. आता सोनं कसं माहित आहे का? काय असेल जास्तीत जास्त 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास. 1,20,000 रुपये शाहीर तोळा आहे सोनं. मग तुम्हाला 30 तोळ सोनं दिल्यानंतर मला आता घरदार एक काय पाहिजे. हा? घरदार एक काय पाहिजे. आणि काय म्हणतो एवढंच थांबून मात्र जावाय राहत नाही. आणि मात्र काय म्हणतो माहिती मला आहे काय का? नको, फक्त तुमच्या पोरगीलाच घाला. हा? म्हणजे माझा मी नंतर बघतो कामात. तुमचं मोठं मोठं पाहुणे जवा येतील माझ्या घरी, घर पाहुणे माझ त्यांना वाटले लागे. मामा तुमच्या पोरगीसाठी जगास राहायला एक बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या, एक बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या. बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या, एक बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या. आता सगळ्यावर कवन झाले, पण माझ्या डिंबाड्याला एक मात्र सांगणं आहे. काय आहे सांगाय तरी? हा? काय सांगा तरी? येताना सारख्या 4-5 पुड्या खायचा आलाय. पुढ्या पुड्या पुढ्या अहो कशाला खाताय? चांगलं नाही ते. म्हणून काय म्हणायचं माहिती आहे काय का? म्हणते? जरा ऐकून घे माझ्या भावा, नको खाऊ तुम्ही मला भावा. जरा ऐकून घे माझ्या भावा, नको खाऊ तुम्ही मला भावा. नको खाऊ तू कोल्हापुरी मावा. जरा ऐकून घे माझ्या भावा,
तुझ्या तोंडाचा वास कोणी घ्यावा नको खाऊ तो नको खाऊ तो ऐकून घे माझ्या भावा नको खाऊ तू कोल्हापुरी मावा जरा ऐकून घे माझ्या भावा नको खाऊ तू निमैल मावा मावा खातो जो माता मावा खाऊन गेला कोमाता याला मिळेल ऑक्सिजनची हवा नको खाऊ तू कोल्हापुरी मावा जरा ऐकून घे माझ्या भावा नको खाऊ तू कोल्हापुरी मावा म्हणून विचार केला मनाला जसं मात्र देवा फुल घेतलं देवा रेणुक राजा निघून गेला आपल्या घरवाड्याला स्वतःच्या राणीला देवा पंचारती घेऊन मात्र ओवाळायला सांगितलं त्या वेळेला हे जसं बाबा सांगायला तसं मात्र आणि त्या रेणू राजाच्या राणीनं बाबा विचार केला मनाला आणि बाबा पंचारती घेतली हाताला पंचारती घेऊन ओवाळायला बाहेर आली देवा एवढ्यात रेणुक राजानं आणलेला कमळाचं फुल मात्र त्या आरतीच्या ताटामध्ये जसं देवा ठेवलं त्या वेळेला हे जसं आरतीमध्ये ठेवायला आणि बाबा पत्नी लागली बोलायला भद 12 वर्षानं बाबा मुलाबाळासाठी गेला तुम्ही वनाला बाबा हे फुल घेऊन आला का घरवाड्याला पती देवा हा कधी नाही कौतुक मी पाहिलं ती घेऊन आला सागर वाड्याला मुला नाही गेल्याला तुम्ही देवा फुल घेऊन आला सा स्वतः मात्र त्या जाग्याला आणि बाबा या फुलाचं काय करायचं हे तर स्वतः सांगा मला म्हणून बाबा रेणू राजाची पत्नी बोलत होती रेणू राजाला रेणुक राजा लागला राणीला बोलायला आणलेलं फुल देवा नाकाच्या शेंड्याला मात्र जसं मात्र फुलाची दांडी लावायची देवा